करूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल. दिन हे ऐकून भाष्य करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची ध्वनी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती करूया. प्रवचनाला मान आणि गौरव देऊ प्रियानो. आज महान श्रीमंत देवा आपणा सर्वांना जीवन ठेवू. या महिन्याच्या दुसऱ्या प्रभुवारी या ऑनलाईन भक्तीमध्ये परमेश्वराने आपणा सर्वांना एकत्रित केलेला आहे. त्याचप्रमाणे आज देवाच्या गौरवासाठी 2 आठवड्यानंतर परमेश्वराने मला तुमच्यामध्ये उपस्थित केलं, म्हणून मी प्रभुचनाला धन्यवाद देतो. या सगळ्यांना आपल्या मनाखाली घेऊया. परमेश्वराला मी नम्र होऊया, नतमस्तक होऊया आणि प्रार्थना जाऊया. प्रार्थना करू. प्रेम आमच्या स्वर्गीय बाबा, तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. तुझा महान गौरव गौरवशाली बाबा, राजसनाचा प्रभूचा प्रभू, तो श्रेष्ठ महान परमेश्वर देवा तू आहेस. तू आमचा जिवंत देव आहेस. तुझ्या जिवंताच्या प्रभूते आज आम्हाला जीवन ठेवून आजचा प्रभू तू आमच्या जीवनामध्ये जोडलंस म्हणजे मनापासून आभार मानतो. आजच्या प्रभुवारी आजची भक्ती, आजचं चिंतन, आजचं वचन, आजची आराधना तू आशीर्वाद कर आणि तुझ्या गौरवासाठी तू आमचा उपयोग करून घे बाप्पा. उपस्थित सर्व प्रियजनांचा आशा करतो बाप्पा. मान महिमा गौरव तुला दे. थोडेसे प्रार्थना उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्यामध्ये प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. या सगळ्या परमेश्वराच्या गौरवासाठी उपासना संगीतातून गीत क्रमांक 322 नंबरचे गीत आहे. म्हणजे विनंती आहे आपण अंदाजा उभे राहूया आणि देवाचे गौरव या गीताच्याद्वारे करणार आहोत. उपासना संगीतातून गीत क्रमांक 322 नंबरचे गीत आहे. याचं पहिलं आणि शेवटचं कडवं, चौथं कडवं आपण या समय घेणार आहोत. उपासना संगीतातून 322 क्रमांकाचं गीत या समय गाऊया. येशूची सेवा बने गेलो सुवेळी त्याकडे, तो दावी फार करुणा माझ्यात दोष मावेना. स्तोत्रसंहिता 64 आणि 1 ते 10 वचन आपल्या मंडळीचे वडील मिस्टर डेव्हिड पारदे या वचनाचं पुढारीपण करतील. पहिलं वचन ते वाचतील आणि दुसरं वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 64. गुप्त शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना. मुख्य गवायासाठी दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक. वैऱ्याच्या भयापासून माझ्या जीवाचे रक्षण कर. दुष्टांच्या गटापासून दुष्कर्माच्या कुटुंबापासून मला लपव.
त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे. सात्विक काला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपला कटू शब्दाचा नेम धरिला आहे. ते आपला दुष्ट संकल्प दृढ करीतात. पाश गुप्तपणे मांडण्याविषयी ते कुजबुज करीतात. आम्हास कोण पाहणार असे ते म्हणतात. ते कुटील युक्त्या शोधून काढितात. ते म्हणतात आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे. प्रत्येकाचे अंतर्यामी गोल आहे. तरी देव त्यांच्यावर तीर सोडील. ते अकस्मात घायाळ होतील. त्याची जीभ त्यास प्रतिकूल होऊन ते अडकून पडतील. त्यास पाहण्याचा डोके लागतील. तेव्हा मानव जातीस धाक बसेल. ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील. परमेश्वराचे नीतिमान हर्ष पावे व त्याचा आश्रय करेल. सर्व अंधकाराचे सर्व जग लाजवावे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वाद. यिर्मया संदेशाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आहे आणि 1 ते 4 हे वचन आपल्याकडे चित्र मिस्टर गौरव डोकरे हे आपल्यासाठी वचन वाचतील. यिर्मयाचं पुस्तक अध्याय 18 आणि वचन 1 ते 4. परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे: उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो. तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडीत होता. ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडिले. प्रभू परमेश्वर देव वाचले वचन आशीर्वाद करो. आमेन. देवापासून मानवचं राष्ट्र चला महिमाने घेऊन आता सदा सर्वका युगराग असो. प्रभूच्या नावाला महिमा आणि गौरव दिया प्रियानो करता महान वचीवर देवाला सर्वांना जीवन ठेवून आज या नवीन महिन्यातील पहिला दुसरा प्रभुवार परमेश्वराने आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये जोडलेला आहे. आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या मुलाच्या आरोग्यामुळे त्याच्या आजारपणामुळे मला बाळकी मिळायला गेले 2 आठवडे त्यापूर्वी देखील आम्हाला पुणे या ठिकाणी राहावं लागत आहे. आणि माझ्या या अडचणीमुळे माझ्या उपस्थितीमध्ये मागील 2 रविवार आपल्या वडीलचे सचिव मिस्टर संतोष पारधे, त्याचप्रमाणे लेडीडर मिस्टर संजय थोरात सर, त्याचप्रमाणे स्वार्थ प्रसार कार्याचे अध्यक्ष मिस्टर ॲडव्होकेट सागर घागरे यांनी भक्ती चालवण्यामध्ये आम्हा सर्वांची मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे देखील मनाचे पालक नात्याने मनापासून आभारी आहे. आजच्या मरणापर्यंत जो शास्त्र पाठवण्यात आलेला आहे यिर्मयाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय आहे आणि 1 ते 4 ही वचनं आपल्याकरिता वाचण्यात आलेली आहे. प्रिय पाहतो की यिर्मया संदेष्टा हा बन्यामीन प्रांतातील अनाथोत येथील हिल्किया यास त्याचा पुत्र होता. त्याचा बाप याजक म्हणजेच आजच्या काळातील पाळकाचा तो पुत्र या नात्याने देवाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि अतिशय लहान वयात तरुण वयामध्ये परमेश्वराने त्याला आचरण केलं. त्याला बोलता येत नव्हतं परंतु परमेश्वराने त्याला स्पर्श केलं आणि देवाचं वचन त्या लोकांपर्यंत, त्या राजांपर्यंत, त्या अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याला सज्ज केलं आणि त्याला धैर्याचा आत्मा, शक्तीचा आत्मा दिला आणि परमेश्वराने त्याचा उपयोग त्याच्या सेवा कार्याकरिता
प्रियानो, या ठिकाणी आज आपल्याला विचार करायचा आहे की देवाचा कोप आपल्या लोकांवरती का भडकलेला आहे. याचं उत्तर जर आम्ही पाहिलं तर यिर्मयाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आहे आणि 16व्या वचनात आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतं की परमेश्वर त्याच्यावरती का क्रोधित झालेला आहे. याचं उत्तर आम्हाला यिर्मया याचा पहिला अध्याय 16व्या वचनामध्ये आम्हाला पाहण्यासाठी मिळतं आणि वचन आम्हाला सांगतं, त्याने मला सोडले आहे, अन्य देवापुढे धूप जाळले आहे व आपल्या हाताच्या कृतीची पूजा केली आहे. त्यांच्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यास शिक्षा फरमाविली. म्हणून देवाने आपला क्रोध शांत करण्यासाठी व त्यांना पुन्हा आपल्या देवाची ओळख करण्यासाठी देवाने या लोकांना बाबेल या राजाच्या बाबेल येथील राजाच्या हाती त्यांना शासन म्हणून दिलेला आहे. आम्ही पाहतो की बाबेल या राष्ट्राने त्या राजाने जे देवाची नगरी म्हटलेले येरुशलेम याचा त्याने नाश केलेला आहे, मंदिराचा नाश केलेला आहे, शहराच्या तट जाळलेल्या आहेत. अशा भयंकर परिस्थितीमध्ये यिर्मया जिवंत राहिला आणि राजाच्या राज्याचा अंत जेव्हा झालेला होता, एक राष्ट्र मृत्युमुखी पडलेलं होतं. अतिशय दयनीय अवस्था त्या येरुशलेमची झालेली होती आणि म्हणून परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीत देवाने त्याला काय केलेलं आहे, त्याच्या जीवनात परमेश्वराचं वचन प्रकट झालं आणि परमेश्वराने त्याचा उपयोग संदेष्टा म्हणून या ठिकाणी करून घेतलेला आहे. अशासाठी की त्यांनी त्या मूर्तीपूजेपासून त्या लोकांनी वळून जिवंत देवाची सेवा करावी, त्याच्याकडे वळावे, त्याला त्यांनी त्याची उपासना करावी. आज त्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून देवाचं वचन यिर्मयाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. यिर्मयाचा ग्रंथ त्याचा 18वा अध्याय आहे आणि 1 ते 4 या वचनात जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी यिर्मया त्या कुंभाराच्या घरी गेलेला आहे आणि मग देवाचं वचन त्याला प्रकट झालं, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवेन. आणि मग आम्ही पाहतो की यिर्मया त्या कुंभाराच्या घरी जाताच त्या कुंभाराच्या हातामध्ये ज्या चाकावर तो देव त्या कुंभार अतिशय सुंदर अशा प्रकारचं पात्र तयार करत असताना ते पात्र त्याच्या हातातून काय झालेलं आहे, बिघडलेलं आहे, तुटलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन यिर्मयाला प्राप्त झालं आणि मग देव त्याला म्हणू लागला, परमेश्वर त्याला म्हणू लागला, इस्रायलच्या घराण्या या कुंभाराप्रमाणे मला तुझे पाहिजे ते असे करता येत नाही काय. याचाच अर्थ या ठिकाणी मी पाहतो की आम्ही त्या देवाच्या हातातील मातीप्रमाणे आहोत आणि मग आम्हाला घडविणारा आमचा जिवंत देव आहे. याचाच अर्थ म्हणजेच कुंभार आमचा देव आहे. प्रियानो, आम्ही पाहतो की कुंभाराचा व्यवसाय जर आम्ही पाहिला आपल्या भारत देशामध्ये आजच्या आधुनिक काळामध्ये कदाचित मशिनी आल्या असतील, परंतु ज्या जुन्या काळामध्ये जर त्याचा विचार केला तर त्या जुन्या काळामध्ये लोक मटक्यातून पाणी पित असे, सुंदर वेगवेगळे पात्र तयार केले जात असते. ह्या पात्रासाठी जे लोक कुंभार होते आणि हे कुंभार त्या कागदावरती नदीकाठची किंवा तळ्याकाठची चिकणी माती घेऊन येऊन त्याची मशागत करून त्यावरचा कचरा काढून त्याचा चिखलाचा गोळा करून त्या चाकावरती ठेवून मग आम्ही पाहतो की ते सुंदर त्या चिखलाच्या गोळ्याला ते आकार देऊन एक सुंदर असं पात्र तयार केलं जात असते. प्रियानो, आम्ही पाहतो देव आमचा कुंभाराप्रमाणे आहे. तो म्हणतो की इस्रायल लोक माझ्या हातातील त्या मातीप्रमाणे आहेत. म्हणजेच याचाच अर्थ की तो कुंभार असून आम्ही त्याच्या हातातील माती आहोत. तो आम्हाला घडविणारा देव आहे, तो आम्हाला आकार देणारा देव आहे. जसं पाहिजे तो आम्हाला तो घडवू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की आपण या आजच्या करण्याकरिता 4 गोष्टीचा विचार आम्ही खालीलप्रमाणे करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजेच कुंभाराचं कार्य व देवाची निर्मिती. पहिली गोष्ट आहे कुंभाराचं कार्य व देवाची निर्मिती. उत्पत्ती असा पहिला अध्याय आहे आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रियानो, आम्ही पाहतो की देवाने जेव्हा स्वर्गातून खाली पाहिल्यानंतर सर्वत्र जगामध्ये काय होतं, अंधकार होता. परंतु परमेश्वराने काय केलेलं आहे, सर्वप्रथम आकाश पृथ्वी उत्पन्न केले आणि प्रकाशाची अंतराची पृथ्वीपासून वेगळे केले आणि मग फलदाई केली, सूर्यचंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, मासे, पक्षी, वनपशु आणि ग्रामपशूंची निर्मिती केली आणि शेवटी परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य या ठिकाणी निर्माण केलेला आहे. उत्पत्तीचा पहिला अध्याय आहे आणि 26 वचन जर आम्ही पाहिलं तर देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा
जेव्हा तो घडविला गेला किंवा निर्माण केला गेला तेव्हा मनुष्य हा निष्पाप, निष्कलंक आणि धार्मिक, नीतिमान असा होता. त्याला पाप ठाऊक नव्हतं, कारण तो निरपराध होता. कारण देवाने त्या कुंभाराप्रमाणे मानवाला घडलेला, या सृष्टीला घडलेला, या सृष्टीला जे आकार दिले होते परमेश्वराने या सृष्टीला आकार दिलेला. आम्ही मानव जे होतो त्या मानवाला देवाने आपल्या प्रतिरूपाचा मातीपासून घडवलं आणि त्याला आकार दिलेला आहे. म्हणजेच आम्ही पाहतो की या ठिकाणी मनुष्य देवासारखा होता. देवाने त्याला घडविले गेला, परंतु सुरुवातीपासूनच मनुष्य हा देवाला विसरलेला आहे व त्याची आज्ञाभंग केली व पापात पडला आहे व देवाला विसरून गेलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की पापाद्वारे मानवाचा नाश. उपदेशक याचा 7वा अध्याय आहे, वचन 29 मध्ये आम्हाला पाहण्यासाठी मिळतं, पहा एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनाच्या मागे लागला आहे. प्रिय या ठिकाणी उपदेशक याचा 7वा अध्याय 29 वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं तर परमेश्वराने मनुष्य हा सरळ असा उत्पन्न केला, परंतु त्याने अनेक कल्पना, अनेक विचार, अनेक पापाकडे किंवा अनेक वाईट मार्गाकडे वळून या ठिकाणी स्वतःचा नाश करून घेतलेला आहे, असं या वचनातून या ठिकाणी आम्हाला उपदेशकचा लेखक आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केल्यानंतर या पृथ्वीचा अधिकार परमेश्वराने या मानवाला दिलेला होता. परंतु आम्ही पाहतो की ज्या वेळेस परमेश्वर त्याला घडविला तेव्हा देव त्या कुंभाराप्रमाणे मानवाला सुंदर आकार देऊन आपल्या हाताने या पात्राला घडविले, सर्व अधिकार त्याला दिला. परंतु सुरुवातीपासून मानव हा देवाला विसरला व परमेश्वराची आज्ञा भंग केली. देवाच्या आज्ञेला तुच्छ लेखून जीवनाच्या ऐवजी मृत्यूचा मार्ग या ठिकाणी पत्करलेला आहे व आपला नाश करून घेतला. देवाने जे योग्य पात्र बनवलं होतं ते मानवाच्या पापामुळे देवाच्या हातातील पात्र तुटलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो की जसं इर्मायाला त्या कुंभाराच्या घरी गेल्यानंतर त्याने देवाने दाखवून दिलं व त्याने पुन्हा ते बनविलं आणि एक नवीन पात्र तयार केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला की मला तुम्हाला असं करता येत नाही काय? मग तो इस्रायल लोक असो किंवा आजच्या काळातील आम्ही मंडळीचे लोक असो, जर आम्ही चुकत आहोत, आम्ही देवाच्या हातात योग्य पात्र बनत नाही, आम्ही तुटत आहोत, आम्ही देवासाठी योग्य कार्य करत नाही, तर परमेश्वर आम्हाला शासन करतो आणि पुन्हा आम्हाला योग्य पात्र बनवून त्या आमच्या जीवनाला आकार देत असतो. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की पात्र, नवीन पात्र व नवीन जन्म, नवीन पात्र व नवीन जन्म 2 करीत याचा 5वा अध्याय आहे आणि वचन 17 मध्ये आम्हाला सांगतं, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रियांनो, या ठिकाणी पाहतो की मनुष्य हा ख्रिस्ताच्या किंवा देवाच्या हातातील पात्र केव्हा बनतो? जेव्हा तो मनुष्य ख्रिस्ताच्या ठाई असेल किंवा ख्रिस्ताच्या ठाई जगेल तेव्हा तो व्यक्ती नवीन पात्र बनत असतो. जर आम्ही देवाच्या ठाई, आम्ही ख्रिस्ताच्या ठाई जगत नाही किंवा देवाच्या ठाई जगत नाही तर आमच्या जीवनात आमचे पाप आहेत व म्हणून आम्ही देवासाठी आम्ही योग्य पात्र बनत नाही, याचा अर्थ आहे. मनुष्य नवीन उत्पत्ती होतो असे विधान कोणत्याही धर्मामध्ये आम्हाला सांगितलेलं नाही, परंतु ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ असा एकच धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये मनुष्य नवीन उत्पत्ती होऊ शकतो. आणि म्हणून कोणीही व्यक्ती जर ख्रिस्ताच्या ठाई असेल तर ती व्यक्ती नवीन उत्पत्ती होते, म्हणजेच देवाच्या हातातील नवीन पात्र होतो. जेव्हा आम्ही नवीन उत्पत्ती होतो तेव्हा आमचा जुना स्वभाव मरतो आणि आमचा नवा स्वभाव जन्मास येतो, असं यूहन्ना सुसमाचार याचा 3रा अध्याय आहे आणि वचन 3 मध्ये आम्हाला सांगत आहे. या वचनात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या ठाई असणे म्हणजे नेमकं काय? ख्रिस्ताच्या ठाई असणे म्हणजेच ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, त्याच्या आज्ञेचं पालन करणे, त्याच्यावर प्रीती करणे, त्याची व्यक्तिश ओळख होणे आणि त्याला स्वतःच्या जीवनात प्रभू करणे, असा याचा अर्थ आहे. म्हणजेच फांदी जशी झाडामध्ये असते तसे आम्ही प्रभू ख्रिस्तामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. आम्हाला नवीन पात्र घडण्यासाठी सर्वप्रथम आम्ही आमचा जुना आपले स्वभाव मेला पाहिजे किंवा जुना स्वभाव आम्ही सोडून दिला पाहिजे, असं रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आहे आणि वचन 6
भाषेमध्ये आम्हाला सांगत आहे, आपण आमच्या जुन्या मनुष्याचा त्याग केला पाहिजे, असं इफिसियन्स पत्र याचा 4 अध्याय वचन 22 मध्ये आम्हाला सांगत आहे. नवी पाने फुटण्यासाठी प्रथम जुनी पाने गळून पडली पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की जर आम्हाला नवीन उत्पत्ती व्हायचं असेल, आमच्या ठाई जर ख्रिस्ताचं कार्य व्हायचं असेल किंवा आम्हाला ख्रिस्ताचं कार्य करायचं असेल, तर आम्हाला नवीन उत्पत्ती बनून जीवन जगायचं असेल, तर आमचा जुना मनुष्य स्वभाव म्हणजेच आम्ही वाईट मार्ग किंवा पापी मार्ग सोडून आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून या नवीन उत्पत्ती होण्यासाठी आम्ही ख्रिस्ताच्या ठाई असणं गरजेचं आहे. जुने होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. माझ्या प्रियानं, आपण स्वतःकडे बारकाईने पाहूया. आपलं जीवन जुनाट पापाने आणि सर्व सवयीने भरलेलं असेल तर आम्हाला स्वतःला नवी उत्पत्ती असे म्हणता येईल काय? आमचं जीवन, आमचं आचरण हे सर्व नवी उत्पत्तीस शोधणारे आहे काय? या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल तर आम्ही ख्रिस्ताच्या ठाई राहत नाही, हाच त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून आम्ही स्वतःची नीट पार करणं गरजेचं आहे. आम्ही देवाच्या हातातील योग्य पात्र का घडत नाही याचा आत्मपरीक्षण आम्हाला करण्याची गरज आहे. 4थी आणि शेवटची गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. कृपेचं पात्र व देवाची हस्तकृती. कृपेचं पात्र व देवाची हस्तकृती इफिसियन्स पत्र याचा 2 अध्याय आहे आणि वचन 10 मध्ये आम्हाला देवाचं वचन सांगतं, आपण सत्कृत्य करावे म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहे. ती सत्कृत्य आचरण आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवलेली आहे. माझ्या प्रियानो, आमचे ध्यान करण्यामध्ये देवाचा दुसरा हेतू कोणता ते या वचनात स्पष्ट केला आहे. हेतू पहिला हेतू या ठिकाणी आम्हाला या अध्यायातील वचन 7 मध्ये पहिला हेतू दिलेला आहे, तो म्हणजे भावी पिढ्यांना देवाची कृपा दाखवावी. आमचे तारण करण्यामधील दुसरा हेतू म्हणजे आमचे तारण झाले की आम्ही सत्कृत्य करावे ही आहे. आमच्या सत्कृत्यामुळे आमचे तारण होत नाही, तर आम्ही सत्कृत्य करतो याचं कारण म्हणजे आमचं तारण झालेलं आहे, असा याचा अर्थ आहे. प्रत्येक ख्रिस्ती माणसाने चांगले कामे करावे त्याची योजना देवाने पूर्वीच केलेली आहे. या ठिकाणी पाहतो की कृपेने माझे तारण झालेले आहे, तेव्हा आता मला चांगली कर्मे करण्याची काहीच गरज नाही किंवा कारण नाही असे कोणत्याही ख्रिस्ती माणसाने कधी म्हणू नये. तारण सर्वप्रथम, पण तारणानंतर आपल्या हातातून चांगली कामे झालीच पाहिजे, कारण प्रथम आम्हाला ख्रिस्तामध्ये नवीन जीवन प्राप्त होते, नंतर आम्ही देवाच्या हाताने योग्य पात्र बनून नवीन जीवन जगण्यास सुरुवात करतो. माझ्या प्रियाने येणाऱ्या संदेशाला देवाचं वचन या ठिकाणी प्राप्त झाला आहे. उठ कुंभाराच्या घरी जा, मी तुला तेथे आपली वचने ऐकवे. जेव्हा तो कुंभाराच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या हातून ते बिघडून गेले व तो ते पुन्हा घडवले. तेव्हा परमेश्वर इब्राहिमला म्हणाला, हे इस्रायलाच्या घराने कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती माती आहात. इस्रायल लोक, यहुदी लोक जे राष्ट्र हे देवाच्या विरोध वागत होते, पण पाप देखील करत होते, त्यांनी आपल्या जीवनात देवाला सोडून मानव निर्मित मूर्तीपूजेकडे पळाले होते. देवाने त्यांच्यासाठी केलेले अद्भुत कार्य, त्याच्यावर केलेली दया, कृपा, सर्व प्रकारची प्रीती त्यांनी ते विसरून गेलेले होते. देवाच्या उपकाराची जाणीव त्या लोकांनी ठेवलेले नाही. ते देवासाठी योग्य पात्र बनू शकले नाहीत, परंतु देव त्यांना शासन केल्यानंतर त्यांनी पश्चाताप करावा व जीवन देवाला ओळखावं व देवाच्या हातातील योग्य पात्र बनून देवाचं गौरव करावं हीच देवाची इच्छा होती व देवाची योजना होती. परमेश्वरीय वचनात निर्णयाच्या द्वारे हे सांगून इच्छित आहे की दुष्ट दासराने आपला मार्ग सुधारावा. प्रियाने या ठिकाणी आम्ही पाहतो की देव त्यांना का शासन करत होतं, देव त्यांना प्रत्येक वेळेस का ताडण करत होतं, कारण देव त्यांच्यावरती कृती करत होता. देवाची इच्छा हीच होती की त्यांचा नाश होईल, त्यांना देखील सरकारी जीवन प्राप्त व्हावं, कारण परमेश्वराने त्यांना निवडलेला आहे. त्याने त्या जिवंत देवाला बघावं, जिवंत देवाची सेवा करावी, त्याची उपासना करावी आणि म्हणून परमेश्वर त्यांना त्या बाबेलच्या
राजाच्या किंवा त्याच्या कारकिर्दीमध्ये बाबेलच्या कारकिर्दीमध्ये त्या राजाच्या हातामध्ये त्यांना दिलेलं होतं अशासाठी की त्यांनी त्यांचे डोळे उघडावे, त्याने आपलं पापाचं प्रायश्चित्त करावं आणि देवाला ओळखून देवाची उपासना करावी. आज हीच परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे. आमच्या जिवंत देवाने आमच्या पूर्वजांना आम्हाला अनेक संकटातून, अनेक दारिद्र्यामधून, अनेक आजारपणामधून, अनेक समस्यामधून, अनेक अपघातामधून परमेश्वराने आम्हाला सोडलेला आहे. परंतु काही वेळेस आम्ही देखील त्या इस्रायल लोकांसारखं आम्ही त्या देवाला विसरतो, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही आणि मग परमेश्वराने जे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत त्याची देखील आम्ही जाणीव ठेवत नाही आणि मग परमेश्वर आम्हाला पुन्हा शासन करत असतो आणि मग शासन केल्यानंतर आम्ही देवाकडे वळणं हे फार गरजेचं आहे. देवाला न विसरता आम्ही देवाच्या हातातील योग्य पात्र बनून देवाचं गौरव करणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून परमेश्वराने निर्मयाला हे वचन प्राप्त करून दिलेलं आहे. त्या कुंभाराच्या घरी जा, मी त्या ठिकाणी तुला आपलं वचन ऐकवे आणि ज्यावेळेस ते पात्र त्याच्या हातातून बनवताना तुटलेला आहे आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो तुम्ही देखील त्या कुंभाराच्या हातातील मातीप्रमाणे तुम्ही माझ्या हातातील ते लोक आहात, ते इस्रायल राष्ट्र आजचे ख्रिस्ती लोक आहात. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही देवाच्या हातातील योग्य पात्र का बनत नाही याचं एकच कारण आहे की आमच्यामध्ये जे आमच्याकडे जे देवाचं कार्य करायला पाहिजे ते होत नाही. तर आमच्या जीवनात आमचा जो जुना मनुष्य स्वभाव आहे, जुना आदाम आहे, तो आमच्या जीवनातून जोपर्यंत आम्ही काढू शकत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या हातातील योग्य पात्र बनत नाही. जर आम्हाला देवाच्या हातातील योग्य पात्र बनायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवनातून ज्या त्रुटी आहेत, जे अयोग्य गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनातून काढून देवाच्या भजनी लागणे, देवाची उपासना करणं आणि उपासना करून देवाच्या आशीर्वादाची प्रचिती करणं हे गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, आज आपल्याला देखील हेच देवाचं वचन सांगत आहे. आपण देखील आपण मार्ग सुधारावा, आपला मार्ग सुधारावा, आमच्या डबलचा जुना मनुष्य स्वभाव काढून टाकावा, आमची पापे सोडून पश्चाताप करावा व खऱ्या जिवंत देवाला ओळखून देवाच्या हातातील योग्य पात्र बनून एक नवीन उत्पत्ती होऊन देवाचं गौरव करावं व त्याच्या हातातील योग्य पात्र म्हणून आत्म्याने व खरेपणाने देवाची सेवा करावी. जर आम्ही पाहिलं योहान कृष्णोत्तमनाचा 4वा अध्याय आहे आणि या संपूर्ण अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर एका शून्य स्त्रीचं उदाहरण आम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतं. त्या सुखारमाने ज्या गावाच्या बाहेर जेव्हा प्रभू ख्रिस्त त्या विहिरीजवळ बसलेला आहे, त्याचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गेलेले आहेत आणि ही स्त्री ज्यावेळेस पाणी घेण्यासाठी आलेली आहे, प्रभू ख्रिस्ताने तिच्या जीवनातील सर्व काही तिला उघड करून सांगितलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे की तुला 5 नवरे आहेत आणि सध्या जो आहे तो देखील तुझा नाही. आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी ऐकल्या ती गावात गेलेली आहे, आपल्या लोकांना सांगितलेलं आहे ज्या मसीहाची आपण वाट पाहत होतो, आज तो मसीहा मला प्राप्त झालेला आहे. आणि ज्या वेळेस प्रभू ख्रिस्त 2 दिवस त्या लोकांमध्ये राहिला आणि मग त्या मसीहाची ते लोक वाट पाहत होते त्या शहरातल्या आणि त्यांना खात्री पडली की हाच तारणारा, हाच मसीहा आहे. आणि मग ते आम्ही पाहतो की त्या शंभरी स्त्रीने आपल्या जीवनातील पाप सोडून टाकलेला आहे. तिने आपल्या जीवनातून ज्या त्रुटी होत्या त्या काढून टाकल्या आणि जी ते पात्र देवाच्या हातातील बनत नव्हती, परंतु तिने पापाचं प्रायश्चित्त केलेलं असावं. आणि मग आम्ही पाहतो की तिच्या पापाच्या प्रायश्चित्तामुळे परमेश्वराच्या हातातली ती योग्य पात्र ते बनली आणि ज्यावेळेस ती पात्र बनली त्यावेळेस तिने देवाची उपासना केली, देवाचं कार्य केलं, देवाचं गौरव केलं आणि ते गौरव म्हणजे तिने जो ख्रिस्त तिला प्राप्त झाला आणि तो ख्रिस्त तिच्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचवला. आणि मग त्या लोकांनी देखील त्या स्त्रीप्रमाणे काय केलेलं आहे की जिवंत देवावरती विश्वास ठेवला आणि ते सर्व शंभर लोक त्या ठिकाणचे देवाच्या हातातील योग्य पात्र बनलेले आहेत. आज आपण तो पात्र बनलेला आहे काय? आज आमच्या जीवनामध्ये कुठल्या त्रुटी आहेत? आज ह्या त्रुटी आम्हाला ओळखायच्या आहेत आणि म्हणून प्रियानो, आज आम्हाला जिवंत देवाला ओळखून देवाची उपासना करायचं आहे. त्या जिवंत देवाला ओळखून आमच्या जीवनातील सर्व वाईट कामं किंवा कुठलेही कृत्य जर असतील ते सोडून आम्हाला देवाची उपासना करायचं आहे. देवाच्या गौरवासाठी आम्हाला जगायचं आहे. योग्य पात्र म्हणून देवाची सेवा करणं हे गरजेचं आहे. परमेश्वर देवा आपल्या सर्वांना योग्य पात्र बनून देवाची ख्रिस्ताची सेवा करण्यास आपल्या सर्वांना सहाय्य करू. आमेन. या सर्व प्रार्थना करूया. प्रेमाच्या स्वर्गीय बाबा, तुझ्या पवित्र नामाची स्तुती आराधना करतो. तुझं गौरव करू शरीर बाबा. आज या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद केलंस प्रभू. आम्ही कुणाचेही दोष न काढता आज आम्ही आत्मपरीक्षण करत आहोत की आम्ही योग्य पात्र तुझ्या हातातील आहोत काय.
याचा आत्मपरीक्षण करण्यासाठी तू आज आम्हाला सहाय्य कर बाप्पा. होय प्रभू, आम्ही वारंवार चुकत आहोत आणि प्रभू तू आम्हाला चुकल्यानंतरही घडवण्यासाठी तयार आहेस. परंतु आम्ही केलेली पाप सोडून देऊ, आमचा जुना मनुष्य स्वभाव सोडून योग्य पात्र बनून, पश्चाताप योग्य पात्र बनून तुझी सेवा करण्यामध्ये आमच्या मंडळीला आणि सर्व वचन ऐकणाऱ्या सर्वांना तू सहाय्य मदत कर आणि योग्य पात्र बनून देवा तुझीच आम्ही सेवा करण्यासाठी कर बाप्पा. तुला ग्रहण होईल असं आमचं जीवन बनव. इथं पुढचा वेळ काढ यात असं छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने प्रार्थना केली ग्रंथ आहे. आमेन. मंडळीसाठी सूचना आहे की मागील महिन्यामध्ये मी स्वतः पारधे ब्रदर, आपले डेव्हिड पारधे ब्रदर, त्याचप्रमाणे संतोष पारधे ब्रदर, संजय थोरास, दीपक थोरास खजिनदार आणि ॲडव्होकेट घरगे आम्ही सर्वांनी तुमच्याकडे दानाचे लिफाफे निर्वाला तुमच्याकडे पोहोचवलेला आहे. तर उद्या व परवा तुमच्याकडून ते घेण्यात येतील, जमा करण्यात येतील. तरी मंडळीने कृपा करून आपण प्रतिसाद द्यावा अशी आपणास विनंती करतो. सूचना संपलेली आहे. अधिक काही असेल तर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. या समय माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यातून गीत क्रमांक 526 नंबरचं गीत गाऊया. याचं पहिलं क्रम गाऊया आणि गीत होत असताना आपल्या आजच्या व्यक्तीचं दान परमेश्वराच्या चरणामध्ये आपण अर्पण करणार आहोत. उपवास संगीतातून गीत क्रमांक 526 याचं पहिलं आणि दुसरं क्रम या समय गाऊया. गीत होत असताना आपल्या व्यक्तीचं दान परमेश्वराच्या चरणामध्ये अर्पण करूया. सर्व ख्रिस्तासाठी
आजची भक्ती असताना चिंतनाचं वचनाचे आराधना तू आश्रय केलंस बाबा, म्हणून मनापासून आभार मानतो बाबा. विशेष करून प्रार्थना करतो बाबा प्रभूजी, आज प्रभू मंडळीतील सर्व वडिलांसाठी प्रार्थना करतो. सर्वांचं आशीर्वाद वाटतो, सर्व कुटुंबामध्ये तुझी शांती आणि आशीर्वादाची बरकत असू दे. जे कुटुंब देवाकडे समस्यामध्ये संकटामध्ये आहे प्रभू येशूच्या नावात त्यांचे सर्व संकट समस्या तू त्यांना तू सोडव. आणि बाबा प्रभू देवा तू स्थानाला जीवन देव आहेस आणि प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक लेकरापासून वडिलांपर्यंत देवा प्रभू परमेश्वर बाबा आपला मनुष्य जुना मनुष्य समोर देवा प्रभू नवीन प्रतिबंध देवा प्रभू तुझ्या हातात योग्य पात्र म्हणून तुझी सेवा करण्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक देवा तुझ्याकडे उत्साह तुझे बाबा. आणि परमेश्वर बाबा प्रार्थना करतो बाबा, जे कोणी आजारी त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर, तुझ्या पवित्र नामाची छाया कर. करुणासारख्या महामार्ग रोगापासून त्याच्या प्रादुर्भावापासून मंडळीतील प्रत्येक लोकांचा तू वर्षा कर बाबा आणि तुझंच गौरव करून घे. मागील दिवसांमध्ये ज्या भावाला बहिणीला लागत झाली की परंतु देवा तू जीवन दिलंस बाबाची मनापासून आभार मानतो. कारण देवा तुझ्या विश्वासाने काळजी तू आहेस. विशेष करून प्रार्थना करतो बाबा प्रभूजी, दादा मी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर ज्या त्यांना तू स्पर्श कर, तुझं छटाई कर. बंधू पाचव्या याच्यासाठी मी प्रार्थना करतो तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर, तुझ्या नावात छटाई कर बाबा. आम्ही स्त्रीबाळासाठी प्रार्थना करतो बाबा, नासरूच्या नावामध्ये सर्व रोगाचा सर्व देशाच्या नावामध्ये प्रार्थना करतो बाबा, त्यांना जीवन दे, आरोग्य दे. आशासाठी की बाबा त्याने तुझी सेवा करावी, तुझा गौरव करावा बाबा. आणि तुझी साक्ष सांगण्यासाठी बाबा त्याला तू सज्ज कर, तुझंच गौरव कर घे बाबा. विशेष करून प्रार्थना करतो मागील दिवसांमध्ये आठवड्यामध्ये ज्याने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, मातीच्या डब्यामध्ये असताना बसून काल सहाय्य केलं, त्याला उदंड अशा प्रकारचं आयुष्य तू दे. आणि अशा अनेक वर्ग त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुखी निर्विघ्न त्यांना आरोग्य दे. त्यांचे सर्व संकल्प सिद्धीच दे, त्यांचे सर्व सुख साकार कर बाबा. ज्याने आपला विवाह वर्धापन साजरा केलं त्या प्रेरणासाठी केलं प्रार्थना करतो बाबा, त्यांचं पुढील वैवाहिक जीवन आवश्यक कर. अशा अनेक वैवाहिक वर्धापन दे, त्यांच्या जीवनात सोड, त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला तू आशीर्वाद दे बाबा. आजच्या सेवा करीत परमेश्वर ज्या प्रियजनांनी मदत केलं त्या सर्वांना तुझ्या आशीर्वाद परिपूर्ण कर. प्रभू विशेष करून प्रार्थना करतो बाबा प्रभू माझं परमेश्वराचं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो बाबा. आज त्या महिन्याची सेवा करण्याची संधी दिलंस प्रभू बाबा परमेश्वर बाबा, तुझ्या येण्याच्या दुसऱ्या पर्यंत तुझ्याशी या परमेश्वर प्रामाणिकपणे राहून तुझी पवित्र सेवा करण्यामध्ये तुझी पवित्र कृपा तुम्हाला तू करो. आणि देवा आमच्या करण्याच्या तुझी सेवा करेल बाबा. अशा पैकी सदा तुझ्या पवित्र नामाला अर्पण करतो बाबा. आजचा दशमांश उपकार सदा कुणाच्या स्मरणात आलेला असेल किंवा परमेश्वर प्रभू काही विशेष दान असतील प्रभू बाबा. आणि आजच्या भक्ती सदा तुझ्या चरणामध्ये अर्पण करतो. तुझ्या गौरव त्याच्या मदतीसाठी त्या दानाचा उपयोग करून घ्या. त्याचे कौटुंबिक जीवन तू आशा करण्याचे कुठं तुझ्या समुद्र संतोषाने देणार तुला आवडतो. आणि प्रभू तुझ्याच नावासाठी या दानाचा उपयोग करून घे. तू पवित्र आशीर्वाद कर बाबा. इथून पुढचा वेगळा आम्ही तुझ्या हातात सोपवून दे. ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक अवश्य ख्रिस्त याच्याकडून एक प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. या पुस्तकातील बाबा तुझे नाव पवित्र मानले जात, तुझं राज्य जसे स्वर्गात तसे होईल या इच्छेप्रमाणे आमचे वचन मास दे. आणि तसं आपल्या डोळ्याचं सोडल्या तसेच तुझे मास सोड. आणि मस्त शिकवूस तर कारण की राज्य सामग्री गौरव ही स्वर्गात तुझीच आहे. आमेन. आता आमच्या पिढ्याचा महान आमच्या कृष्ण देवाच्या पित्याने पवित्र आत्म्याची सहभागिता अशा ऑनलाईन व्यक्तीमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व प्रियजनाबरोबर त्याचप्रमाणे ज्याने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, ज्याने आपला विवाह वर्धापन साजरा केलेला आहे, ज्या आजारी आहेत त्यांच्या आजारपणात, इतरांच्या सर्वांच्या चांगलपणात सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ तुझी गुणानुग्रहाची शांती या सर्व संगती असो. आमेन. सुवंदना